लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो झाले विठ्ठल बरवा बरवा रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने साजने तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल ओ हा माधव बरवा तो हा माधव बरवा माधव बरवा तो हा
शयने संग असने शयने घडे भोजन गमने घडे भोजन गमने घडे भोजन गमने घडे भोजन गमने संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप मावळोनी पुण्य पाप मावळोनी पाप मावळोनी पुण्य पाप संग असने शयने संग असने शयने घडे भोजन गमने घडे भोजन गमने घडे भोजन गमने घडे भोजन गमने घडे भोजन आत्मा म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुकाळ 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 तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ तुका म्हणे काळ
अवघा गोविंदे सुकाळ अवघा गोविंदे सुकाळ गोविंदे सुकाळ अवघा गोविंदे सुकाळ संगासनी शयनी शनी शयन संगासनी शयनी शनी शयन घडे भोजन गमने घडे भोजन गमने भोजन 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 ढोपार कुमाई गोपार पार कुमाई गोपार कुमाई पार कुमाई गोपार कुमाई पार कुमाई पार कुमाई पार कुमाई गोपार कुमाई पार कुमाई पार वसवावे घर 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 वसवावे
दोन्ही बरोबर करा एकदा पुन्हा भजन करू आपण थांबा. चला. विठ्ठल 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 आला. टाळी वाजवा, टाळी वाजवा.
निरंतर संग असनी शयनी घडी भोजन गमनी संकल्प विकल्प मावळोनी पुण्यपाप संग असनी शयनी घडी भोजन गमनी तुका म्हणे काळ अवघा गोविंदी सुकाळ संग असनी शयनी घडे भोजन गमनी पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम सरे चरणा संताचे सरे चरणा संताचे दुसरे चरणा संताचे ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी ज्यांचे केली स्मरण हो सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता वंदो रंग भूमिका कीर्तने उभी होती त्या लोका टाळ मृदंग श्रुती देखा त्या माझे नमन दंडवत मस्तक हे पायावरे वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक हे पायावरे वार करे संताच्या वार करे संताच्या वार करे संताच्या मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी संताचा मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करी संताचा या वार करी या माईचा आवाज द्या की रे. सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तू देवा यावरी न करावा अवहीर वसवावे घर देवे बरे निरंतर संग असनी शयनी घडी भोजन गमनी आज या पवित्र अशा गंगाखेड नगरीमध्ये सुंदर अशी निर्माण केलेली वास्तू परमपूजनीय हरिभक्तीपरायण आदरणीय भागवताचार्य सूर्यबानजी महाराज आवलगावकर पूजनीय महाराजांचे चिरंजीव श्रीवत भागवतरावजी सूर्यभान महाराज आवलगावकर अविनाशजी सूर्यभान महाराज आवलगावकर या परिवाराने सुंदर या गंगाखेड नगरीमध्ये देखणी अशी वास्तू या ठिकाणी निर्माण केलेली आहे. पूजनीय महाराजांचं जीवन आपल्या सर्वांना ज्ञात आहे. श्रीमद भागवत कथा असेल, कीर्तनाचे असतील कार्यक्रम, सतत असणारं परमार्थ चिंतनामध्ये त्यांचं जीवन आहे. आणि आपलं जीवन जसं परमार्थमय बनलं त्या पद्धतीनं अनेक विद्यार्थी घडावेत हा त्यांचा हेतू असल्यामुळं त्यांनी जे संत जनाई गुरुकुल वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली त्या संस्थेमधूनही अनेक विद्यार्थी निर्माण झालेले आहेत, घडलेली आहेत. आणि मग ते करत असताना आपल्या कुटुंबियाच्याही शिक्षणाकडे त्यांचं लक्ष असल्यामुळं
मला वाटतं त्यांचे एक चिरंजीव शिक्षक आहेत ना, हां, त्यामुळे ते बी विद्यादान करण्याकरता एक शिक्षक मुलगा, दुसरा मृदंगाचार्य, सुंदर मृदंगाचं ते असणारं शिक्षण हे विद्यार्थ्यांना देतात. ते कीर्तन बी करतात महाराज, भागवत भाऊ कीर्तनकार हो, बी. हो, भागवत महाराज कीर्तनकार, भागवत महाराज कीर्तनकारी आहेत. विद्येचं दान करतायत, हजारो विद्यार्थी घडवतायत. म्हणजे आपण व्यस्त असताना देखील, परमार्थामध्ये व्यस्त असताना देखील आपले मुलं घडले पाहिजेत, यांच्याकडे त्यांचं विशेष लक्ष आहे हे याच्यामधून लक्षात येतं. आणि मग ते घडवत असताना समाजाला ज्याप्रमाणे परमार्थाकरता प्रेरित करत असताना आपलं कुटुंबही त्याच परमार्थामध्ये असावं, असे आदरणीय सूर्यभान महाराजांची असणारी भूमिका. आणि त्या भूमिकेमधून हे दोन्ही त्यांचे चिरंजीव परमार्थाशी असणारे एकरूप आहेत. आणि अतिशय सुंदर वास्तू या ठिकाणी या चिरंजीवाने महाराजांच्या आशीर्वादानं पूर्णत्वाकडे नेलेली आहे. आणि त्या वास्तूच्या शांतीच्या निमित्तानं आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन आहे. या प्रसंगानं या ठिकाणी अनेक महाराज मंडळी आहेत, गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, गुणीजन आहेत. या कुटुंबियावर प्रेम करत, या कुटुंबियाच्या आमंत्रणाचा स्वीकार करत ही विविध क्षेत्रामध्ये आपापली दिग्गज असणारी सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि बरीचशी मंडळी असल्यामुळं आपल्याला सर्वांची नावं ज्ञात आहेत, त्यामुळे एखाद्याचं माझ्याकडून राहून जाईल म्हणून उपस्थित असणारी सर्वच महाराज मंडळी, सर्व गुणीजन मंडळी, सर्व मृदंगाचार्य, गायनाचार्य आणि या कुटुंबियावर प्रेम करणारे आप्तेष्ट, नातलग, मित्र परिवार आदी करून सर्व उपस्थित स्त्री पुरुष, माता मावल्या, आबालवृद्ध या सर्वांच्या समवेत चिंतन करत असताना श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायांचा उपदेशाची भूमिका असणारा हा अभंग मी चिंतनाकरता घेतलेला आहे. विठाला तसं वास्तूची निर्मिती करणं इतकं सोपं नसतं. घर बांधणं काही सोपं नाही. म्हणून एक म्हण आहे मराठीमध्ये, घर पाहावं बांधून लगीन पाहावं करून. आता लग्नाचं काही मला माहीत नाही, ज्यांना माहिती तिथं बसलेली बरीच दिग्गज आहे त्याच्यातली, त्यांना माहिती आहे. मात्र बांधकामाचं माहिती आहे, कारण बांधकाम बंदच नाही ना, चालूच आहे. 15-20 वर्ष झालं बांधकाम चालू आहे, त्यामुळे बांधकामातलं माहिती आहे, लग्नातलं माहीत नाही आपल्याला. पण ते असं का म्हणतात ते आता ज्याची त्याला माहिती. आता आपण कशाला सांगावं. लगीन करून का बघावं म्हणतात, ज्यांचं झालंय त्यांच्याकडे बघितल्यावर आम्हाला कळतंय. विठाला मात्र घराचं बांधकाम करत असताना त्याचं साहित्याची जमवाजमव, ते सगळं गोळा करणं, पायापासून ते पार पूर्णत्वाकडे जात असताना त्यात मिस्त्रीचं पुन्हा मोठी गंमत असते. या सगळ्याची जमवाजमव करत घर पूर्णत्वाकडे नेण्याकरता फार अट्टास करावा लागतो, सायास करावा लागतो. आणि मग त्या घराची असणारी पूर्तता होत असते. पायापासून त्याच्या संपूर्ण शेवट कलर करेपर्यंत त्याच्याकडे फार कष्ट लागतात. आणि ते कष्ट घेत मात्र वास्तू निर्माण केलीच पाहिजे. कारण ज्या मूलभूत गरजा आहेत, अन्न, वस्त्र आणि निवारा, या 3 गोष्टी आहेत. त्याकरता घराची तर आवश्यकता आहे. शास्त्रानं सुद्धा आपल्याला काय आहे, व्यवस्थेकरता घर पाहिजे ना. मी कुठेही झोपल म्हणून जमत नाही. घराची आवश्यकता आहे आराम करण्याकरता, व्यवस्थित त्या ठिकाणी समाधान मिळण्याकरता घराचं बांधकाम करणं अतिशय गरजेचं असतं. बांधा माड्या घरे, सुखे बांधा माड्या घरे, सुखे बांधा माड्या घरे, सुखे बांधा माड्या घरे. नका त्यजू रांडा पोरे, नका त्यजू रांडा पोरे,
बांधा म्हणून संतांनी आपल्याला सांगितलंय. काय आहे, परमार्थाचं जे साधन आहे ते शरीर आहे आणि शरीराला जगवण्याकरता अन्न आवश्यक आहे आणि या शरीराच्या संरक्षणाकरता घर आवश्यक आहे. आणि म्हणून कारण कलियुगामध्ये अन्नमय प्राण आहे. त्या युगामध्ये प्राण वेगवेगळ्या प्रकारे होते. कोण्या युगात हाडामध्ये त्याचा मला सगळा विस्तार करायचा नाही, पण कलियुग हे अन्नमय प्राण असल्यामुळे कलियुगामध्ये अन्नाची आवश्यकता आहे. म्हणून महाराजांनी सुद्धा आपल्याला सांगताना सांगितलं, निर्वाह पुरते अन्नाच्या दोन या पुरते निर्वाह पुरते अन्नाच्या दोन या पुरते आश्रमासी स्थान पोटी गुहा 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 महाराजांनी सांगितलं, निर्वाहापुरते अन्न आच्छादन. अन्न पाहिजे, जगण्याकरता अन्न पाहिजे. काय आहे, जगण्याकरता खाल्लं पाहिजे. खाण्याकरता जगलं, खाण्याकरता जगायचं नाही, मात्र जगण्याकरता खाणं आवश्यक आहे. पण खाणं आवश्यक आहे म्हणजे किती खाणं आवश्यक आहे याचा बी विचार आवश्यक आहे ना करणं. काय म्हणलं मी रोहिदास महाराज? खाणं आवश्यक आहे, पण किती खाणं आवश्यक आहे याचा विचार बी आवश्यक आहे ना करणं. नाहीतर मग काही जणांचं खाणं राहत नाही, त्याचा भटारखाना होतो. म्हणून आहार आवश्यक सांगितलं आपण. किती? युक्त आहार विहार. युक्त याचा अर्थ खायचंच नाही असं नाही, खा, पण त्याचा विचार करून आपल्याला गरजेपुरतं अन्न घेतलं पाहिजे. म्हणून अन्न पाहिजे. दुसरं आश्रमासी स्थान पोपी गुहा. आपल्याला निवासा करता आश्रमाच्या त्या ठिकाणी बाकीच्या व्यवस्थेकरता सुरक्षेकरता ऊन वारा पाऊस याच्यापासून संरक्षण मिळावं म्हणून वास्तूची निर्मिती अत्यावश्यक या ठिकाणी असते. आणि ती निर्मिती या ठिकाणी हरिभक्तीपर्यंत आदरणीय सूर्यबान महाराजांच्या चिरंजीव आणि महाराजांच्या आशीर्वादानं त्यांनी या ठिकाणी पूर्णत्वाकडे नेलेली आहे. मग त्याची शांती करत असताना कीर्तनाच्या कार्यक्रमाची परंपरा आहे. वास्तविक पाहता यज्ञ होम हवन थोडा कर्मकांडाचा भाग आहे, मग त्याच्या जोडीला कीर्तनाची परंपरा का, त्याचं बी कारण आहे. त्याचं कारण असं आहे की यज्ञ करत असताना ती जो कर्मकांडाचा भाग आहे तो कर्म करत असताना फार विधी दक्षपूर्वक करावे लागतात. आचमन करत असताना पाणी किती घ्यावं त्याचा नियम आहे. कमी अधिक झालं तर दोष पाहिजे. सुरापान दारू पेल्याचा दोष लागतो, नून अधिक जरी होईजे. मंत्र करत असताना ती मंत्र म्हणत असताना मंत्र सुद्धा उच्चार व्यवस्थित झाले पाहिजेत. नाहीतर मंत्र जर व्यवस्थित उच्चारले नाही तर मग त्याचा धोका प्राप्त होतो, त्याचा असणार आपल्याला पतन भोगावं लागतं. म्हणून तर महाराजांनी सांगितलं, कर्मधर्म नव्हते सांग उन्या अंगे पतन उद्या अंगे पतन उद्या अंगे पतन कर्म धर्म नवते सांग उद्या अंगे पतन उद्या अंगे पतन उद्या कर्म धर्म नवते सांग उन्हें आग पतन उन्हें आग पतन उन्हें आग पतन कर्म धर्म नवती सांग उन्हें आग पतन
कर्मधर्म नव्हती सांग, ती सांग न होती. कर्मधर्म सांग न होती, ती व्यवस्थित होत नाहीत. कारण शुद्ध मंत्र म्हणणारा माणूस आपल्या वाट्याला येणं थोडं अडचणीचंच असतं. पण ते जसं येईल तसं ते म्हणतात. मग त्यामुळं तिथं जे कमी अधिकपणा होतो, हा मंत्र चळे थोडाच आहेच की धडची होय वेडा. म्हणून त्या मंत्राच्या ठिकाणी कर्म करण्यामध्ये जे काही आपल्याकडून चुकल्या जातं त्याचा दोष लागतो. आणि मग त्याचा दोष लागू नये म्हणून आमच्या संतांनी आपल्याला सांगितलेलं आहे की कुठलंही कर्म कार्य करत असताना त्याचा दोष जर आपल्याला लागू नये असं वाटत असेल तर परमात्म्याचं चिंतन केलं पाहिजे. आणि परमात्म्याचं जर चिंतन केलं तर त्याचा दोष आपल्याला लागत नाही. नाम संकीर्तने दोष पडतील विघ्ने, दोष पडतील विघ्ने, दोष पडतील विघ्ने. नाम संकीर्तने दोष पडतील विघ्ने, दोष पडतील विघ्ने, दोष पडतील विघ्ने. नाम संकीर्तने, नामाच्या चिंतनामुळे किंवा आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जागी झाले जगी पूर्ण काम. ते आपलं कर्म पूर्णत्वाकडे जातं कधी परमात्म्याचं चिंतन केलं तर. म्हणून वारकरी संप्रदायानं त्याची शांतीचा विचार करत असताना एकतर ते त्या होम हवनाचा तर विचार आहेच आहे समजा सनातन परंपरेनुसार, मात्र वारकरी संप्रदायाच्या परंपरेनुसार नामाच्या चिंतनानं त्या वास्तूची असणारे त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करायची असते. का? त्याचे आणखीन कारण आहे का? काय वास्तू निर्माण करत असताना सगळ्यात अगोदर भूमीचा विचार केलेला आहे. भूमी योग्य निवडावी लागते, कारण त्या भूमीचे दोष लागत असतात. 3 गोष्टीचा विचार आहे: संग दोष, संग महिमा, अन्न दोष, अन्न महिमा, आणि भूमी दोष आणि भूमी महिमा. विठाला आपण दोषही आहे. आपण जर दुर्जन लोकांच्या संगतीमध्ये राहिलो तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडतो आणि त्या प्रभावानं आपली मनोवृत्ती तयार होते. एखाद्या वाईट वागणारा व्यक्ती आहे आणि त्या व्यभिचाराची क्षणभरी घडता संगती, व्यभिचारी लोकांची जर क्षणभर संगती घडली तर देखताची नारी मन धावे, देखताची नारी मन धावे, देखताची नारी मन धावे, देखताची व्यभिचाराची क्षणभरी घडता संगती, देखताची नारी मन धावे, देखताची नारी मन धावे, देखताची नारी मन धावे, देखताची नारी. व्यभिचारी माणसाच्या जवळ आपण जर क्षणभर जाऊन बसलो तर त्याच्या संघाचा दोष लागतो. देखताची नारी मन धावे, म्हणून हा संघ दोष आहे. संघ महिमा आहे. संतांच्या संगतीचा महिमा अनेक प्रकाराने आपण त्याचा विस्तार आपल्याला आज करायचा नाही. त्याबरोबर पुढे अन्नाचा दोष आहे. अन्नाचाही महिमा आहे. अन्न कोणाचं खावं, कोणाचं खाऊ नये याचाही शास्त्राने आपल्याला विचार सांगितलेला आहे. एखाद्या संतांच्या संगतीमध्ये आपल्याला जर उपवास घडला तरी केला पाहिजे, मात्र दुर्जनाचा घास सुद्धा खाल्ला नाही पाहिजे. संतांचे संगती करावा उपवास, संतांचे संगती करावा, संतांचे संगती करावा उपवास, संगती करावा. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये, दुर्जनाचा गोड घास खाऊ
महात्म्याच्या संगतीत नाही जेवायला मिळालं काही हरकत नाही, उपवाशी राहा चालेल, मात्र दुर्जनाच्या घरी बासुंदी शिरापुरी असली तरी ते गोड घास सुद्धा खायचा नाही. त्याच्यामुळं आपली वृत्ती ते अन्न खाल्लं की तशी बनते. त्या अन्नामध्ये दोष असतो. एक चोरी करणारा चोर आहे आणि त्या चोरानं काय केलं, अधिक मास संपत आला, आता आलाय ना अधिक मास, आणि चोर होता पण भारतातलाच होता ना, त्याने बी अधून मधून कुठेतरी कीर्तन ऐकली असतील. तशी चोर कीर्तनला येत नाहीत असं कोणी सांगितलं? नाही, तसं नाही. पंढरपूरला चोर पकडला तर त्याच्या गळ्यामध्ये माळा असतात, याचा अर्थ माळकरी चोऱ्या करतात असं नाही, पण चोराने माळा घातल्यावर त्याला आपण काय करायचं हो? त्यात आपला काय दोष आहे? सध्या तर लई गंमत चालली आहे आमच्या महाराष्ट्रामध्ये. ज्ञानोबाराय तुकोबारायाने आम्हाला सरळ सांगून ठेवलेलं आहे, बाबा नामस्मरण करण्याशिवाय दुसरं काही इकडे तिकडे टाका, इकडे अमुक टाका, तिकडे फुलं टाका, असलं काही टानाटोना आमच्याकडे चालत नाही. मात्र त्याच्या मागं माणसं जातील आणि फसले की बिल बाबा नावावर फाडतील. बाबाचा आणि त्याचा काय संबंध आहे? काही संबंध नाही ना. आमच्या वारकरी संतांनी हे सांगितलंय का? मग कशाला कोणालाही बाबा म्हणतात? बरं फसणारी काय अडाणीत का? विठाला विठाला विठ्ठल 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 म्हणून संतांच्या संगतीमध्ये उपवास घडला तरी चालेल, करा उपवास, काही हरकत नाही. मात्र दुर्जनाच्या घरचा गोड घास असला तरी खाल्ला नाही पाहिजे. त्या चोरानं काय केलं, अधिक मासामध्ये आपण काहीतरी कुणाला तरी अन्नदान करावं म्हणून एका वृद्ध ब्राह्मणाला जेवायला बायकोला सांगितलं. अगं शेवटचा दिवस आहे, आपल्या गावातले वृद्ध काका आहेत, 90 वर्षाचं वय आहे, त्यांना बोलव, जीव घाल, तेवढं थोडं अधिक मासातलं काही पुण्य आपल्याला लागन. चोरानं सांगितलं, चोर निघून गेला. त्याच्या बायकोनं जेवायला केलं. चोराच्या घरी ते ब्राह्मण आले. आता त्याच्या घरी काही कमी नव्हतं, चांदीचं ताट, चांदीची वाटी, सगळं चांदीचं. जेवायला वाढलं, त्याला जेवण केलं आणि जेवण संपत आल्यानंतर जेवण झाल्यावर त्या ब्राह्मणाच्या मनात विचार आला, इथं एवढं सगळं चांदीचं आहे म्हणला, तांब्या चांदीचं आहे, ताट तांबीचं आहे, सगळं फुलपात्र चांदीचं आहे, सगळं चांदीचं आहे. पण विचार करता करता ज्या मनात आलं, याच्याकडे काही कमी नाही म्हणला, एखाद्या याच्यातलं खिशात घालून नेलं तर जमतंयच. आणि काय बसन खिशात, त्यानं बालकं फुलपत्र उचललं, खिशात टाकलं, तो जेवण करून दक्षिणा घेऊन गेला. जात असताना घराच्या दरवाजापर्यंत त्याच्या पोहोचल्याबरोबर त्याच्या मनात विचार आला, आपलं आयुष्य गेलंय, कधी सुद्धा आपण चोरी केली नाही, मनात सुद्धा विचार आला नाही, आणि आज आपल्याला चोरी करावी असं का वाटलं? तो परत आला आणि त्यानं विचारलं की त्या बिचाऱ्या माऊलीने विचारलं, महाराज परत का आलात, काही दक्षिणा राहिली का? नाही, दक्षिणा मिळाली, पण मला एक सांगा, हे सगळं जे अन्न आहे, ते अन्न जे तुम्ही आणलंय ते नेमकं कुठून आणलंय? चोरीचं आहे का तुमच्या घरचं आहे? ते म्हणले, आमच्या घरचं काहीच नाही, सगळं चोरीचंच आहे. आमचा मालक दुसरा धंदाच नाही, हाच धंदा आहे आमचा. आणि मग चोराच्या घरचं जर अन्न आपण खाल्लं तर त्या अन्नाचा दोष आहे, आणि त्या आपल्या अंतकरणाची वृत्ती तशी बनते. देखताची चिंदी मन धावे, देखताची चिंधी मन धावे, देखताची चिंधी मन धावे. पैसता चोरापाशी तशी होय बुद्धी, पैसता चोरापाशी तशी होय, पैसता चोरापाशी तशी होय बुद्धी, तशी होय बुद्धी. देखताची चिंदी मन धावे, देखताची चिंदी मन जसा दोषाचा विचार झाला, संघाचा विचार झाला, तसा भूमीच्या सुद्धा दोषाचा विचार आहे. भूमी, ज्या भूमीवर आपण बसतो, ज्या भूमीवर आपण चलतो, त्या भूमीचे सुद्धा दोष आपल्याकडे येत असतात. रामायणामधला आपल्याला प्रसंग सगळ्याला माहिती आहे. सुंद उपसंदाच्या रक्तानं माखलेली जी भूमी होती, त्या भूमीवर ज्या वेळेला सीता माता आणि राम लक्ष्मण हे वनवासामध्ये जात असताना त्या भूमीहून चलू लागले, तर सीतेच्या मनामध्ये विकल्प आला की हा लक्ष्मण वनामध्ये आलेला आहे, कदाचित त्याची माझ्यावर तर नजर नसल, हा विकल्प आला. लक्ष्मणाच्या मनातही विकल्प आला, माझा काही संबंध नसताना बायकोला सोडून वनवासात आलोय म्हणला,
काही घेणं देणं नसताना हा विकल्प आला. पण ज्या वेळेला पुढं तिथून पुढं भूमीवर आले, एका तपस्वी महात्म्याच्या भूमीवर आल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं की आपल्या मनामध्ये असं का बरं आलं असेल. त्याचं कारण आहे तो भूमीचा दोष असतो. म्हणून भूमीचं पावित्र्य सांगितलंय, भूमीच्या दोषाचा विचार करायला आपल्याला सांगितलंय. कुठेही घर बांधल्यानंतर माणसाला त्या घरात समाधान मिळू शकत नाही. त्यामध्ये अगोदर घर बांधण्याच्या सुरुवातीला भूमीचा विचार करावा लागतो. विठाला आणि मग त्या भूमीपासून विचार करून मग घरात येणाऱ्या सगळ्या वस्तू, त्या वस्तूचा विचार, या सगळ्या गोष्टी करणं काळाच्या शक्य होत नाही. कुठल्याही वस्तू घरामध्ये येतात, कुठलीही लाकडं येतात, कुठल्याही इटा येतात, कुठल्याही मातीनं त्या बनलेल्या असतात. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये जे दोष आहेत ते दोष निवृत्त करून त्या घरात जर समाधान आणि शांती आपल्याला मिळावी असं वाटत असेल तर नामचिंतनाचा आधार घ्यावा लागतो. आणि या चिंतनानं ते घर दोषमुक्त करायचं आणि मग त्या घरामध्ये समाधानता मिळते. म्हणून हा कार्यक्रम आहे. विठाला आणि मग आपल्या वारकरी संतांनी तर क्रांती केलेली आहे. कर्माचा विचार करा अथवा न करा, मात्र नामचिंतनाचा विचार अवश्य करावा लागतो. नामचिंतनाच्या द्वारेच आपल्याला सगळ्या गोष्टीची समाधानता, शांतता प्रस्थापित होत असते. आणि म्हणून चिंतनाच्या द्वारेच वास्तूच्या शांतीची परंपरा आपल्या वारकरी संतांनी केलेली आहे. पूजनीय महाराज तर वारकरी संप्रदायाचे एक अनन्य आहेत. वारकरी संप्रदायाचे ते प्रचारक आहेत. वारकरी संप्रदायाचे विचार समाजापर्यंत पोहोचविणं त्यांचं काम आहे. आणि बघा, अनेक घरं सुंदर व्हावीत असं त्यांच्या मनातली मानसिकता असल्यामुळं उपदेशाच्या द्वारे अनेक घरं त्यांनी सुंदर केलेली आहेत. आणि त्यामुळं त्यांच्याही घराला त्यामुळे प्राप्त झालेलं एक सौंदर्य आणखीन वेगळं आहे. विठाला जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा उपदेशकाच्या भूमिकेमध्ये जात. तुकोबारायचा अभंग हा उपदेशाच्या भूमिकेतला आहे. तुकोबाराय आपल्याला सरळ सरळ घर बांधण्याकरता उपदेश करतात. पण उपदेशाचा विचार करत असताना 3 गोष्टीचा विचार करावा लागतो. उपदेश, उपदेशक आणि उपदेश्य. उपदेश करणारा कोण आहे, उपदेश कोणाला करायचा आणि उपदेश काय करायचा याचा विचार फार महत्वाचा आहे. उपदेशकाचा अधिकार पाहिजे, ज्याला उपदेश करायचा आहे त्याचा अधिकार पाहिजे. आणि उपदेश अधिकारी असला पाहिजे तर त्याचं जीवन समर्थ बनत असतं. विठाला विठ्ठल 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 इथं जगद्गुरु तुकोबारायासारखा महापुरुष उपदेशा करताय. तुकोबारायांच्या उपदेशाचं सामर्थ्य काय सांगावं, तुकोबारायांच्या उपदेशाची शक्ती काय सांगावी. एका वाक्यात जर सांगायची ठरली तर छत्रपती शिवाजीराजासारखा तरुण महापुरुष ज्या वेळेला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारायाकडे येतो आणि तुकोबारायांच्या उपदेशाचं श्रवण करून ज्या वेळेला कर्म करू लागतो त्यावेळेला त्या तरुण महापुरुषाची ती कर्म हे स्वराज्य निर्माण करतात. विठाला उपदेश कोणाचा ऐकावा, सांगणारे तर पुष्कळच आहेत, सांगणाऱ्याची संख्या कमी नाही. पण उपदेश कोणाचा ऐकावा एका वाक्यात सांगायचं ठरलं तर ज्यांच्या उपदेशानं आपल्या जीवनामध्ये सामर्थ्य निर्माण होईल अशा समर्थाचा ऐकावा. विठाला आणि तुकोबारायाचाच काय ऐकावा त्याचा तर विचार वेगळा आहे. कारण तुकोबारायाला तुम्हा आम्हाला सांगण्याकरताच देवानं पाठवलेलं आहे. आपल्याला उपदेश करण्याकरताच तुकोबाराय आलेत. त्यांना येण्याचं कुठलं बंधन नव्हतं. येण्याचं बंधन नसताना तुमचं आमचं बंधन तोडण्याकरता बंधनाचा स्वीकार करून जे येतात ते संत असतात. विठाला तुकोबाराय म्हणतात तुम्हाला सांगण्याकरता जगाच्या मालकानं मला निरोप घेऊन पाठवलं. तुका म्हणे माझ धाडिले निरोपा, तुका म्हणे माझ धाडिले निरोपा, मार्ग हा सोपा सुखरू, मार्ग
निरोपा तुकोबराय तुम्हा आम्हाला सांगण्याकरताच आलेत. त्यांना येण्याचं बंधन नव्हतं. तुम्हा आम्हाला सांगण्याकरता तुकोबराला या ठिकाणी देवानं पाठवलाय. म्हणून तुकोबरायांचाच उपदेश ऐकावा. आपल्या जीवनाचा उद्देश सफल करायचा असेल तर संतांच्या उपदेशाची आवश्यकता आहे. पुन्हा एक आणखीन वाक्य ऐका. ज्या वेळेला संत वचनाप्रमाणे भारतातली तरुणाई कर्म करू लागेल त्यावेळेला ती भारताच्या तरुणाची कर्म जगाच्या पुढे आदर्श ठरल्या जातील. विठाला विठ्ठल 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 आणि म्हणून उपदेशकाचा अधिकार फार महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबारायासारखे महापुरुष या ठिकाणी उपदेशकाच्या भूमिकेमध्ये. तुकोबारायांचा उपदेश त्यांच्या उपदेशाचा हेतूच एवढा आहे की समाजाचा उद्देश सफल करणं हाच हेतू आहे. आताच्या पुढचं जरा एक वाक्य जरा ऐका. स्वतःचा उद्देश साध्य करण्याकरता उपदेश करणाऱ्याचा उपदेश आपल्या जीवनाचं भलं करत नसतो. विठाला विठाला विठ्ठल 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 पण आपलं भलं व्हावं वाटत असेल तर आपला उद्देश ज्याला सफल व्हावं वाटतं त्यांचंच ऐकावं लागतं. एक सरळ सरळ आहे. आणि म्हणून संत जीवनाचा हेतू स्वतःच्या भल्या करता नाही, तुमच्या आमच्या भल्या करताय. सो दुनिया आले संत सो दुनिया बारीक बारीक आले संत सो दुनिया आले संत हिता हिता जगाच्या सो दुनिया आले संत हिता हित हिता हिता हित जगाच्या हिता 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 जगाच्या सो दुनिया सो दुनिया म्हणून संतांचं का ऐकावं याच्याकरता आपण सांगतोय. संतांचा उपदेश आपल्या जीवनाचा हेतू असणारा सफल करत असतो. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबारा या ठिकाणी आपल्याशी संवाद साधतात. अरे बाबानो, मनुष्य देहासारखं उत्तम साधन मिळालेलं असताना या साधनाच्या द्वारे तुम्ही काय करा, घर बांधा. वसवावे घर विठाला विठाला महाराज या ठिकाणी आपल्याला सांगतात की बाबा घर बांधलं पाहिजे. का घर बांधायची आवश्यकता आहे? त्याचे 3 कारण मी प्रामुख्याने या ठिकाणी तुम्हाला सांगणार. ऊन वारा आणि पाऊस या 3 गोष्टी आहेत. त्याच्यातलं महत्वाचं आहे आपलं ऊन वाऱ्यापासून पावसापासून हे घर संरक्षण आपल्याला करतं. हे घर याच्यासाठी आहे, शरीराच्या व्यवस्थेकरता संसार आहे, शरीराच्या व्यवस्थेकरता हे घर आहे. मात्र सुखाकरता आणि व्यवस्थेचा सुखाचा संबंध नाही. सुखाकरता जे घर बांधायचे ते वेगळं आहे आणि व्यवस्थेकरता जे घर बांधायचे ते हे. विठाला विठाला आता सगळ्यात महत्वाचा फक्त एक मुद्दा जर लक्षात घ्यायचा ठरला, या सुटलेल्या वाऱ्यापासून हे संरक्षण करील. मात्र माया नावाचा जो वारा आहे त्या वाऱ्यातून जर वाचायचं असेल तर त्याच्याकरता जे घर बांधायचे ते वेगळे. विठाला विठाला कारण माया याला सुद्धा एक वाऱ्याची उपमा आहे. माया पवन घनदाट. पवन म्हणजे वारा. आणि या मायेच्या वाऱ्याच्या तडाख्यातून वाचणं एवढं सोपं नाही.
का सोपं नाही? कारण या मायेनं चांगल्या चांगल्याला कामाला लावलेलं आहे. चांगल्या चांगले म्हणजे सामान्य समजू नका, बड्या बड्या लोकांना सुद्धा अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. ए इंद्र चंद्र तो क्या क्या भैया सब कुछ मालूम है जी, नारद की तो भई नारदी ऐसी नौबत गाजी. अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका, अजब झटका माये का डुबाया परमार्थ सबका. परमार्थ सबका, परमार्थ सबका. मायेचा झटका हा सगळ्यांना त्रास देणार, अनेकाची घरं उद्ध्वस्त करणार वार हे वार सामान्य समजू नका. याच्यातून वाचणं इतकं सोपं नाही, मोठा भयानक झटका आहे. आता जरा गंमतच सांगायची ठरली तर आपलं तर कुठं बजेट लागेल देव जाणे, पण 24 तास नारायण 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 करणाऱ्या नारद मुनीला झटका बसतोय, तर सप्त्यापुरता हप्ता करणारे आपण माणसं आपलं कसं कुठं ठिगळ लागावं, कसं शक्य आहे? काय बघा, साधना करत असताना चांगली चांगली धोका खातात हो, कारण धोका देणारी मोठी बलवान आहेत. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. मात्र एवढंच आहे की धोका बसल्यानंतर पुन्हा त्याला धक्का मारून जे सावध होतात ते साधुत्वाकडे जातात. विठाला विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. 24 तास नारायण नारायण करणारा महात्मा कसं काय कार्यक्रम बिघडला काय माहिती. सकाळी सकाळी देवाकडे गेलं, देवा म्हणले जी काय जी. नारद मुनी सकाळी सकाळी तुम्हाला एवढं तापायला काय झालं? तापून आहे तर काय करू, इथं उन्हाचा कार व्हायला लागलाय. अरे उन्हाचं काही सावलीचं बघू की आपण, एवढं गरम व्हायचं काय? काय म्हणजे सगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात का? म्हणजे काय कमाल आहे बाबा, सकाळी सकाळी आम्ही कशाला प्रमाण म्हणतोय न सांगता तुम्हाला कळू येते अंतर. प्रमाण म्हणून म्हातारे झालो आम्ही, कळत नाही तुम्हाला. देव म्हणले नारद एवढे कसे काय बिघडले? नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? नेमकं काय म्हणायचं म्हणजे किती दिवस आता हाताने कपडे धुवायची? कीर्तनावरून आलं की झाडून काढायला कोणी नाही, आपल्या आपण झाडून काढा, आपल्या आपण कपडे धुवा, पुन्हा लोक हाराला पाणी घालून हार घालायला लागलेत, सगळे डाग पडून पुन्हा धुत बसायची पाळी. काय आहे का नाही विचार तुम्हाला? देव म्हणले आपण एक रोजाचा माणूस बघू कपडे धुवायला. रोजाची माणसं नीट काम करतात का? 11 वाजता घरी येऊन येतात आणि 4 वाजता माघारी जातात, कसं काम व्हायचं? भगवान म्हणजे असं कसं बिघडले बोला, रोजाचा माणूस नीट काम करत नाही. नेमकं म्हणायचं हक्काचा माणूस पाहिजे. हा असं म्हणा की म्हणले सरळ सरळ आता बायोडाटा तयार करून पाठवू गाव गाव. कोण देईल आता म्हातारपणला पुरी दाढी पांढरी झाल्यावर? दोन्ही कोण बी बोलायला लागलात. नेमकं म्हणायचं काय? मला म्हणायचे म्हणले तुला किती बायका आहेत? म्हणले 16,108. एवढ्या काय करायचं? एक देऊन टाक. काय कमाल आहे नारदाची बघा. आता ती भक्ताचं आणि देवाचं नातं आहे, इथं आपलं डोकं लागत नाही. देवाला भक्त काय मागतील हे आपण कल्पना करू शकत नाही, आणि देव देईल याच्यात नवल नाही. अरे बायको देईल याच्यात काय नवल आहे? भगवान परमात्मा भक्ता करता स्वतः बायको होतोय, स्वतः तयार आहे तो भक्ता करता. हो, सेवा करत असताना भक्ताची इच्छा पूर्ण करत असताना त्याला कमीपणा वाटत नाही. तो स्त्रीचं रूप घ्यायला तो काही करतो काही करतो, जाऊ द्या त्याचा विस्तार होईल. नारद म्हणले देऊन टाक एक, मला काय झाडून काढायला कपडे धुवायला व्यवस्था करता देख. भगवान म्हणले घेऊन जा, पण एक काम करा ना नारदा. म्हणे काय? न्या, पण ज्या घरी मी नाही ती न्या, मी ज्या घरी आहे ती राहू द्या. आता काय नारदाला माहित नव्हतं का विठ्ठल जळी स्थळी भरला काय प्रमाण पाठ नव्हतं? ज्या घरी मी नाही तेवढी घेऊन जा. म्हणजे ठीक आहे, काय हरकत नाही. नारद मुनी जे निघालं महाराज, वाकून बघायचं कुठं दात घासतंय, कुठं आंघोळ करतंय, कुठं पोहे चाललेत, कुठं दूध चाललंय, कुठं काय चहा पाणी गप्पा गोष्टी. आता देवाच्या सगळ्या पत्न्या म्हणजे काय कोंडावड्यामध्ये एका ठिकाणी कोंडलेलं नव्हतं सगळं.
प्रत्येकीचा महाल वेगळा, प्रत्येकीचा थाट वेगळा. इथं आपलं वेगळं आहे. आपल्याला एकच असली तरी मेळ लागा ना. केसाला तेल मिळाना निघाले सत्यसाईबाबाची केस कोणीकडे बी कोपटे लावले जरत राहते दिवसभर. पण ते देवाचा विषय आहे, ते सगळं वैभवात आहे. आणि मग नारद मुनीनं सगळीकडे वाकून बघावं, कुठं काय करतोय, कुठं काय करतोय, कुठं काय करतोय. 2 दिवस थकलं नारद आणि शेवट रुक्मिणीच्या बंगल्यात आले. रुक्मिणीचा वाडा वाकून बघितलं, देव दिसले नाहीत. रुक्मिण जे देव आलते का इकडं? 2 दिवस झाला आले नाहीत. नारद म्हणले हिचाच नंबर पहिला लावला असला तर बरं झालं असतं. म्हणले चल. म्हणले कुठं? चल माझ्या बरोबर. देवाचं आणि माझं ठरलंय, ज्या घरी देव नाही ती व्यवस्था करता बायको मला देऊन टाकली देवानं. म्हणजे काय हरकत नाही, आमच्या देवानं दिला असन तुम्हाला, आमची काय अडचण नाही, मी येते. पण जरा घामानं बघा ना, जरा घामानं कशी अवस्था झाली आहे, जरा आंघोळ करून या. मी बी तयार होते. व असं निघता येत असते का लगे लगे? आम्हाला काही तयारी करावं लागते का नाही? जरा आंघोळ वगैरे करून या. नारद म्हणले बरं ठीक आहे, येतो आंघोळ करून. धोतर खांद्यावर टाकलं, नदीला गेले आंघोळला. त्या काळात माणसं विहिरीवर नदीवर जायची. नारद मुनी नदीला गेले. मोठाचे मोठा पाण्याचा ढोह बघितला. आता त्या डोहाला शाप होता, याच्यामध्ये जर कुणी पुरुषानं आंघोळ केली तर त्याची बाई होईल. हे काय नारदाला माहित नव्हतं का? नारदाला सगळं माहित होतं, पण झटका बसलेला. झटका काही सामान नाही का? नारदासारख्याला झटका बसलेला आहे. गेलं, उडी मारली. उडी मारल्याबरोबर नारदाची नारदी झाली. आणि किती मुलं झाली? 60 पोरं झाली. 60. एवढा मोठा झटका ह्या कामाचा बसतो नारदासारख्याला, तर हमकीच झाडकी पत्ती विठाला जरूर बांधा. पण ते घर कुठं बांधा हे पहिल्या चरणात आहे. वसवावे घर वसवावे घर वसवावे 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 घर, घर बसवा. पण कुठं? पहिल्या चरणाचे 2 अर्थ आहेत. देवेमध्ये सप्तमी आहे, ही भक्ती प्रत्यय सप्तमीचा आहे. देवाच्या ठाई, देवाच्या मध्ये. सप्तमीचा प्रत्यय त्या ठिकाणी लावा लागतो. देवाच्या ठाई, देवाच्या मध्ये, देवात आतमध्ये ठाई, विभक्ती आहे सप्तमी. आतमध्ये ठाई, घर बसवा. पण कुठं? देवाच्या हृदयात, देवाच्या ठाई, देवाच्या आत. 1 2. दुसरा अर्थ आपल्याला त्याचा असा लावता येतो की आपल्याला जर हे घर बसवायचं असेल तर देवाला बसवा, आणि मग ते घर देवाच्या मुळे तुमचं ते घर बरं होईल. विठाला विठाला काय एक वाक्य जरा लक्ष देऊन ऐका. दगडा इताचं घर बांधणं कदाचित कदाचित ते बी जरा अवघडच असतं, पण कदाचित ते सोपं आहे. मात्र एखाद्याच्या हृदयात घर करणं फार कठीण असतं.
आणि ज्याला माणसाच्या हृदयात घर करायला जमलं त्या माणसाच्या जीवाला कधीच घर घर लागत नाही. विठाला विठा विठ्ठल 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 राजे अनेक झाले, अनेक राजे होऊन गेले या देशात पुष्कळ. मात्र एकच राजा असा आहे की ज्या राजानं प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर तयार केलं त्याला छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. धन्य छत्रपती आले जन्मासी येणे गेली स्वरा त्याची ख्याती धन्य 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 जया जयाची कुशी जन्मले जन्मले शिव छत्रपती. प्रत्येकाच्या हृदयामध्ये घर केल्यामुळं त्या राजाला असुरक्षित कधी वाटत नव्हतं. मला जे पटवायचं ते माझा मुद्दा ऐका. आणि त्या म्हणून मी वाक्य काय वापरलं लक्षात घ्या. हृदयामध्ये घर करणं सगळ्यात कठीण आहे. ते काम इतकं सोपं नसतं. माणसं कुणालाही हृदयात जागा देत नाहीत. आणि जी माणसं कुणाला बी हृदयात जागा देतात त्यांना जागा राहिल्याशिवाय पर्यायच राहत नाही. काय कळलं? काही कळलं नाही तुम्हाला? विठाला विठाला विठ्ठल 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 म्हणून एक लक्षात घ्या, इथं कोणाला बी जागा द्यायची नाही. आणि का अंतरी न द्यावी वस्ती, आणि का जागा देऊन उपयोगाची होत नाही. म्हणून कोणालाही हृदयामध्ये जागा देऊन उपयोग नाही. म्हणून हृदयामध्ये कोणालाही जागा मिळत नसते. मात्र हृदय जिंकणं, त्याला हृदय जिंकणं म्हणतात. त्या हृदयात घर करणं म्हणजे हृदयाला जिंकता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेला परमात्म्याच्या हृदयामध्ये आपल्याला जागा मिळेल त्यावेळेला मग असुरक्षितता तर सोडाच, पण पुन्हा दुसऱ्या कोणाकडे सुरक्षा करता जाण्याची गरज पडत नाही. ज्या ज्या महापुरुषांनी परमात्म्याच्या हृदयात जागा मिळवली, भगवान परमात्म्याच्या हृदयात ज्यांनी जागा तयार केली, ज्यांनी घर आपलं तयार केलं, त्यांना जगामध्ये पुन्हा कोणीही दुःख स्वप्न सुद्धा देऊ शकत नाही. विठाला विठाला विठ्ठल 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 आणि त्याच्या पुढे आणखीन एक ऐका. देवाच्या हृदयामध्ये एकदा का घर तयार झालं ना बाबा, की पुन्हा कुठल्या प्रकारची चिंता करायचं कारण राहत नाही. त्याला पुन्हा कुठली काळजी राहत नाही, पुन्हा कुठली भीती राहत नाही, आणि पुन्हा त्या व्यक्तीला दुसरा कुठला विचार करायची आवश्यकता पडत नाही. मात्र देवाच्या हृदयात घर करता आलं पाहिजे, देवाच्या हृदयात जागा मिळवता आली पाहिजे. प्रसिद्ध अनेक अनेक महापुरुष आहेत, पण सगळ्यात जास्त जर देवाचं प्रेम जर कोणी मिळवलं असेल आणि देवाच्या हृदयात जर घर करून
बसला असेल तर एकच महात्मा आहे, त्याचं नाव आहे नामदेवराय. नामदेवरायला देवाचं प्रेम भांडारी म्हणतात. प्रेम भांडारी. नामदेवरायनं देवाच्या घरात, देवाच्या हृदयात आपलं घर बनवलेलं आहे. बघा काय प्रेम मिळवलं असेल त्या नामदेवरायने. जरा कल्पना करा, देवाला जर नामदेवानं थोडं बी दूर जावं असं जरी वाटलं तर ती विचार बी आला तर देवाला डोळ्यात पाणी यायचं. एवढं प्रेम, एवढं घर करावं लागतं. आणि एवढं हृदयात देवाच्या जागा मिळवावी लागते. नुसतं ज्ञानोबरायांनी विचारलं होतं, देवा जी मला जरा तीर्थयात्रा करावी वाटते रे. काय हरकत नाही, केली पाहिजे ना. ज्ञानोबरायांना, माऊली तीर्थयात्रा केली पाहिजे, बरं चांगलं असतंय, जावा जावा तीर्थयात्रेला जा. ज्ञानोबराय म्हणले माझं पुढचं ऐक की. पुढं काय जायचंय तीर्थयात्रेला, पण काय पैसे बिशे कमी काही तसलं नाही. ऐकून घे, मला तीर्थयात्रेला जायचंय, पण काय नामदेवाला बरोबर न्यावं म्हणतोय. असं म्हणलं की देव गप झाले. ज्ञानोबराय म्हणले आताच गप पाहणीत होता की जायला पाहिजे तीर्थयात्रेला, तीर्थयात्रा केल्या पाहिजेत. आणि नामदेवाला न्यायचं म्हणल्यावर देव म्हणले, माऊली माझ्या नामाला मी आजपासून दूर कधी पाठवलं नाही हो. नामदेवराय जाणार म्हणल्याबरोबर भगवंताच्या डोळ्यात पाणी येतं. एवढं घर भगवंताच्या हृदयामध्ये नामदेवरायांनी केलंय. असं जर घर आपण करता आलं, म्हणून तुकोबराय म्हणाले घर बनवा वसवावे घर, पण देवे बरे निरंतर. देवाच्या हृदयामध्ये घर जर केलं तर ते निरंतर बरे. विठाला पुढे का नामदेवरायांनी देवाच्या हृदयात तर घर केलं. देवाला अवघड वाटायचं. ज्ञानोबराय घेऊन गेले नामदेवरायाला. आणि घेऊन गेल्यानंतर रस्त्यामध्ये एक घटना घडली. ताण लागली, पाणी प्यायचंय. आणि पाणी प्यायचंय तर ज्ञानोबरायला बी थोडी जरा इच्छा झाली नामदेवरायाची, जरा घेऊच म्हणले फिरकी. म्हणले नामा जी, नामदेवा म्हणले जी ताण लागली हो, पाणी प्यायचंय. विहीर बघितली पण विहिरीतलं पाणी बघितलं, पाहिलं किती पाणी आहे, खोल आहे पाणी, विहिरीला पायऱ्या नाहीत. मग आता कसं पाणी पिणार हो? विठ्ठल 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 करीत बसताय, आता पाणी कसं पिणार? म्हणले तुम्ही? म्हणले मी योगी आहे. योगी आहेत, मला योग येत आहे, ध्यान धारणा सगळं मला येत आहे. मी सूक्ष्म रूप घेणार, खाली जाणार आणि पाणी पिऊन येणार. नामदेवराय म्हणले बरं आहे बाबा तुमचं, जा तुम्ही पाणी पिऊन या. म्हणले तुमचं कसं आहे? नामदेवराय तुमचं कसं, तुम्ही कसं पाणी पिणार? तुम्हाला येतंय का योग येतो का, सूक्ष्म रूप घ्यायला येतं का? म्हणजे तुम्ही आणा की थोडं. म्हणजे आम्हाला दुसऱ्याला नाही जमत नाही तसं आणायला. बर नाही आणता नाही, मग आता कसं? आता ऐका, इथं फार गंमत आहे. नामदेवराय म्हणले ज्ञानोबरायला, माऊली तुम्ही जाऊन पाणी पिऊन येणार? हो, मला पाणी मिळणार नाही, पाणी तर बुडाला आहे, विहिरीला पायऱ्या नाहीत. मग नामदेवराय म्हणले माऊली तुम्हाला सांगतो ते ऐका, मला पाणी ताण लागली, नरडं कोरडं पडलंय, तुम्हाला योग येतोय, तुम्हाला विविध प्रकारच्या सिद्ध्या येतात, तुम्ही सूक्ष्म रूपाने जाऊन पाणी पिऊन येतात, पण माझं ऐका, माझी ताण भागवावी असं जर माझ्या पांडुरंगाला वाटत असेल तर तो पांडुरंग इथं पाणी आणून मला पाजल, इथं बसलेल्या जागेवर. ज्ञानोबराय म्हणले पी आता बसलेल्या जागेवर. माऊली गेले, खाली जाऊन पाणी पिऊन आले. नामदेवरायांनी पांडुरंगाला हाक मारली, पांडुरंगा कोण्या लोकांबरोबर यात्रेला पाठवलंस र? हे गपचिप जाऊन एकटेच हाटला जाऊन चहा पिऊन येतात, ह्यांच्या बरोबर कशाला दिंडीला मला पाठविलंस? हे चल म्हणत नाहीत एकमेकाला खोनवा कोणी गपचिप जाऊन चहाचा झपका आणून पुन्हा दिंडीला नंबरला येऊन उभा राहतात. ही असली माणसं माझ्या बरोबर कशाला? आज माझं नरडं कोरडं पडायलंय, मला ताण लागली आहे. तुला जर या नामदेवाची गरज असेल तर इथं पाणी आलं पाहिजे. इथं काय चमत्कार आहे महाराज. ती विहीर पाण्यानं भरून सांडायला लागली. आपल्याला सर्वांना दृष्टांत गडगडीत कुप उदके ओसंडला, ओपे खवळला सिंधू जैसा, सिंधू जैसा, ओपे खवळला सिंधू जैसा. गडगडीत कुप उदके ओसंडला, ओपे खवळला
की ओसंडला. पाणी विहिरीतून बाहेर आलं, वाहू लागलं. संप सांगितलं त्या टायमाला सोडतो, काही काळजी करू नका. विठाला विठाला वसवावे वसवावे वसवाये वसवावे घर वसवावे घर वसवावे घर देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर संग आसने जय संग आसने जय देवे बरे निरंतर देवे बरे निरंतर संग आसने शय संग आसने शय घडे भोजन गमने घडे भोजन भोजन घडे भोजन कपटी घडे भोजन पंगती घडे भोजन गमनी. गमनी भोजन कमी झालं घडे भोजन गमने घडे भोजन गमन भोजन भोजन गमन घडे भोजन संग आसने शयन संग आसने शयन जयनी विठ्ठल विठ्ठल
वसवावे घर देवे बरे निरंतर. तुकोबराय म्हणतात, बाबानो भगवंतानं सुंदर देह दिलाय. या देहाचं सामर्थ्य आहे, या देहाची शक्ती आहे, या देहानं साधना करता येते. तुम्ही करा आणि देवाच्या हृदयात जागा मिळवा, देवाच्या हृदयामध्ये घर बनवा एक. नाहीतर तुमचं हृदय परमात्म्याला त्या ठिकाणी स्थानापन्न करत हे घर सुंदर करा. आणि हृदयामध्ये देवाच्या जर जागा तुम्ही प्राप्त केली, भगवंताच्या हृदयात जर तुम्हाला जागा मिळाली, देवानं प्रेम करावं असं वाटत असेल, अरे काय भगवंतानं शरीर त्याच्याकरताच दिले हो महाराज. दुसरं कोणाचंही प्रेम मिळून उपयोग होत नाही, दुसऱ्या कोणाच्या हृदयात जागा मिळून उपयोग होत नाही. आम्ही प्रयत्न करतो कोणाकोणाच्या, कोणी नेत्याच्या करतंय, कोणी कोण्या मालकाच्या करतंय, कोणी कोणाच्या करतंय. यांच्या हृदयात जागा मिळून काय मिळतं? काही मिळत नाही. मात्र देवाच्या हृदयात जर जागा तुम्ही तयार केली, भगवंताच्या हृदयात जर जागा तयार झाली, तर काय प्राप्त होईल, काय मिळेल ते दुसऱ्या चरणात आहे. संघासनी शयनी, संघासनी शयनी, संघासनी शयनी, संघासनी शयनी, संघासनी शयनी, घडे भोजन गमनी, घडे भोजन गमनी, घडे भोजन गमनी, संघासनी शयनी, संघासनी शयनी, घडे भोजन गमनी, घडे भोजन गमनी, संघासनी शयनी, संघासनी शयनी. परमात्म्याच्या हृदयामध्ये जर जागा मिळाली तर काय प्राप्त होईल? तर भगवंताचा संग मिळेल. कुठं कुठं मिळेल? संग आसनी, संग शयनी, संग भोजनी आणि संग गमनी. भगवान परमात्म्याची संगती मिळेल, जेवताना मिळेल, झोपताना मिळेल, पुन्हा चलताना मिळेल. गमनी म्हणजे चलताना परमात्म्याचा संग मिळेल. ज्या ज्या गोपाळांनी भगवंताच्या हृदयामध्ये जागा करणारे जे संत आहेत ते गोपाळ आहेत. त्या गोपाळांना परमात्म्याचा संघ आहे. बघा, तुकोबरांनी भगवंताच्या हृदयामध्ये घर बनवलं. निरंजनी आम्ही बांधिले घर, तुकोबरांनी घर तयार केलं. तुकोबराला भगवंताची संगती आहे. आता जरा गंमत सांगतो तुम्हाला. तुकोबरांनी तर भगवंताचंच अखंड चिंतन करून देवाच्या हृदयात जागा मिळवली, त्यामुळे तुकोबराला संघ मिळाला. पण जरा गंमत आहे, तुकोबरांच्या पत्नीतनं त्या आवली जिजाबाई त्या मंदिरात गेल्या नाहीत, देवाचं नाव बी नीट घेतलं नाही, देवाला नीट बोलल्या पण नाहीत. ह्या काळ्यानं माझं वाटोळं केलंय, हा इटा तर माझं दावेदारच आहे, आमच्या पूर्वजाने आणून ठेवलेला माझा वैरी म्हणायच्या. एवढं सगळं असताना देखील पण जरा कल्पना करा, जिजाबाईच्या विषयी भगवंताच्या मनात किती प्रेम असेल. जिजाबाईनं देवाच्या हृदयात कशी जागा केली असेल. भजन न करता, भजन करून तुकोबऱ्यानं केली, पण जिजाबाईनं शिव्या देऊन जागा केली. ही कशी केली? ही मोठी गंमत आहे जरा. आणि जर देवाच्या हृदयात जागा जर जिजाबाईची नसती तर आईसाहेबाच्या पायात काटा मोडल्यावर भगवान परमात्मा यायला काय वेडा थोडाच आहे? कुणाच्या करता देव जातो का महाराज? जात नाही. आईसाहेबाच्या पायात जेवढा काटा मोडल्याबरोबर आईसाहेबाची इच्छा होती ते काळा आला नाही पाहिजे माझ्यासमोर, कारण प्रसंग पडल्यानंतर वैऱ्याकडे जाऊन या आईसाहेबाचे लय महिपतीबाईंनी फार सुंदर चिंतन केलं त्याचं. पण भगवान परमात्मा आले आईसाहेबाच्या जवळ. आईसाहेब म्हणले हे आलाच माय म्हणल्या कुठून तरी आला तर आला, जवळ आले. जिजाबाई जी तुमच्या पायातून रक्त निघाले. हो, वेदना होत्यात रे बाबा, तुला काय सांगायचं आहे? तू कशाला आला सांग अगोदर, तू इथं आला कशाला? म्हणजे मला काटा काढता येते. तुला काटा काढता येते? हो, मी चांगल्याचा काटा काढतो. देव म्हणले काळजी, मला काटा काढता येत आहे. काटा काढता येतो? हो, काढता येतो. तर काढ बरं म्हणे. आता नावीलाच होता, दुसरं कोणीच नव्हतं ना. काय असेल महाराज, जरा विचार करा, केवढा अधिकार असेल आईसाहेबाचा, तुम्ही नाही कल्पना करू शकत. जिजाबाईचा अधिकार एवढा संपन्न होता, जगाच्या मालकानं आपल्या मांडीवर आईसाहेबाचा पाय घ्यावा, आपली थुंकी लावण्याकरता बोट आपल्या तोंडामध्ये घ्यावं,
ते पायाला आईसाहेबाच्या लावावं आणि परत ते बोट आपल्या पुन्हा तोंडामध्ये घ्यावं, कारण आईसाहेबाची माती आपल्या मुखात जावी म्हणून ही तळमळ होती देवाची. का बरं? जरा कधी विचार केलाय तुम्ही? देवाचं नाव नाही केलं पण देवाच्या हृदयात कशी जागा केली असेल जिजाबाईनं? का केली असेल? ऐका, त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तो देव म्हणायचे, हे जिजाबाई मला नीट बोलत नाही, माझं नीट नाव घेत नाही, पण माझं चिंतन करणाऱ्या तुकोबरायाला, अखंड ध्यान करणाऱ्या तुकोबरायाला, विधेयी अवस्थेमध्ये असणाऱ्या माझ्या तुकोबरायाला जीव घातल्याशिवाय ही अन्नाचा कण घेत नाही. माझ्या तुकोबरायाला सांभाळते ना, आणि जो कोणी माझ्या भक्ताची सेवा करतो तो माझ्या हृदयात असतो. हे भगवंताचं वाक्य लक्षात ठेवा. म्हणून देवाच्या हृदयात जागा जिजाबाईनं तयार केली. पुढे ऐका, काटा काढला, पण आईसाहेब कुठं उपकार मानतात? काटा काढला तरी त्याच्याकडे बघितलं नाही, बरं झालं नाही, चांगलं नाही, काहीच नाही. टोपलं, उचललं, नळ्यातलं पाणी सांडलं होतं. ह्याला काय लागलंय म्हणली माय, आमचे मालक उपवाशी आहेत, कवर झालं भजन करते तर ही इथंच मला गुटवीन. त्याच्याकडे बघितलं सुद्धा नाही, बरं झालं बुवा सुद्धा नाही, काहीच नाही, नीट आपलं आपलं टोपलं घेऊन. पण देव महागच आईसाहेबाच्या बरोबर संगगमनी देव बरोबर चलू लागले जिजाबाईच्या. तुकोबऱ्या भजन करण्यामध्ये दंग आहेत. आणि तुकोबऱ्याने पाहिलं तर जिजाबाई देव दोघं एकत्र. अरे कसं काय? मुंगूस आणि साप एकत्र, हे दोघं एकत्र कसं काय? या दोघाची युती झालीच कशी? याने युती केली म्हणजे काहीतरी गडबड आहे. उगाच केली नाही, दोघाची युती झाली कशी? आणि तुकोबऱ्याला नवल वाटलं. देवजवळ जाऊन बसले. आईसाहेबांनी टोपलं खाली ठेवलं, लगेच काढली टोपल्यातली भाकर तुकोबऱ्याच्या पुढं. आणि जेव्हा सकाळपासून भजन करता, उपाशी तापाशी भजन करायची सवय लागली, अगोदर जेवून घ्या. तुकोबऱ्याने जिजाबाईकडे बघितलं. जिजे आवले जी, पांडुरंग आलाय ग माझं? हो आलाय, मला माहिती, मागापासून माझ्या मागच आलाय. अगं पण त्याला बी जेवायला दे ना, माझ्या बरोबर त्याला काय कमी आहे? इकडे तिकडे खात फिरते असंच कोणाकडे बी ती. जिजाबाई देव म्हणले एवढा उपकार केला, काटा काढला तरी मला शबासकी नाही, सांगतात का तरी माझा काटा काढलाय वगैरे? काही सांगणं नाही, काही नाही. तुकोबऱ्या म्हणले असं नको करू, दे ना. आता जिजाबाईच्या मनात तळमळ झाली. देवाला जेवायला वाढायचं, पण भाकरी एकच आहे ना टोपल्यात, दुसरी भाकरी कुठं आहे? आणायचं कुठून? पण जिजाबाईनं कसं करावं, काय करावं, बघता बघता टोपल्याकडे बघितलं, वरलं वस्त्र काढलं. देव आहे तिथं, काय कमी? महाराज टोपलं गच्च भरलं होतं, सगळ्या स्वयंपाकानं टोपलं भरलं. आईसाहेब म्हणल्या माय बरं झालं माझी मंगळाबाई इथं पावली. भगवान म्हणले मतदारसंघ माझा आणि निधी माझा, आणि मंगळाबाई कुठं आली, ही कशा करता पावली असं? आणि मग म्हणल्या पण पाणी कुठे आहे? पाणी सांडलं ना रस्त्यात येताना. भगवान म्हणले तिथं जा, त्या दगडाला बाजूला कर, तिथं स्वच्छ पाणी आहे. जिजाबाई गेल्या दगडाला. जिजाबाई म्हणल्या माय ह्याला असलं बी येतंय काय की? म्हणलं चटुक चटुक असं पाणी काढतंय माय. म्हणलं कुठे बी पाणी आणलं. जाऊ द्या, सगळं चरित्र मला तुकोबऱ्याचं सांगायचं नाही, गोड चरित्र आहे. तुकोबऱ्याच्या चरित्रामध्ये एकदा रमलं की पुन्हा बाहेर निघणं अवघड होत आहे. आणि मग देवाला जेवायला वाढलं. दोघांनी जेवायला सुरुवात करणार. पांडुरंग म्हणले तुकोबऱ्याला, महाराज अहो जिजाबाई सकाळपासून तुम्हाला शोधतात, तुम्ही कुठं काय एका जागेवर जाऊन बसताव का सांगत नाहीत? आईसाहेबांनी अन्नाचा कण घेतला नाही ना, म्हणजे काम करा की आता आपण तिघच येत ना, आता आपण तिघ बरोबर जेवू ना. आईसाहेबाला बी म्हणावं या पुढं. तुकोबऱ्या म्हणजे आवडे, देव म्हणतात ये पुढं, आपण तिघ मिळून जेवू. इथं कोण आहे जेवायला? देव, तुकोबराय, जिजाबाई एकत्र बसून प्रेमानं आनंदानं भोजन करतात. महाराज स्वर्गातले देवता सुद्धा वाकून टकटक बघू लागले, त्यांना सुद्धा या गोष्टी दुर्लभ आहेत. झाला, मला सगळं विषय सांगत बसायचा नाही. माझा मुद्दा फक्त इथं एवढा आहे की तुकोबरायाने देवाच्या हृदयात घर केलं, जिजाबाईने देवाच्या हृदयात घर केलं, तर त्याचा परिणाम संग आसनी, संग शयनी, घडे भोजनी आणि गमनी, भगवंताचा संग नित्य प्राप्त होतो, नित्य संग मिळतो. आणि ती अवस्था प्राप्त करण्याकरता मात्र एक चित्ताची स्थिती निर्माण करावी लागते. आणि ती स्थिती कशी असली पाहिजे हे तिसऱ्या चरणात आहे. संकल्प विकल्प, संकल्प विकल्प, संकल्प विकल्प
आषाढी शयनी देवाच्या हृदयात घर करण्याकरता काय अवस्था पाहिजे आपली, काय आपली चित्ताची स्थिती पाहिजे, त्याच्याकरता तिसरं चरण आहे संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप. संकल्प विकल्प संपले पाहिजेत आणि पुण्यही मावळायचं आणि पापही मावळायचं. हे मोठी गंमत आहे. पुण्यही संपलं पाहिजे. तुकोबाऱ्या म्हणतात आम्ही ती अवस्था केली आहे. उगत देवाच्या हृदयात घर झालं नाही. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी पाप पुण्य अंगा. पापाचा तर संबंधच नाही पण पुण्याचाही संबंध नाही. ही अवस्था थोडी विचार करण्याची आहे. पण आता वेळ झालाय. भगवान महाराजाला भूक लागली आहे, नाहीतर मला मागून उचलून बसवितील पुन्हा. विठाला विठाला विकल्प संकल्प संपवायचे, पुण्य आणि पाप मावळून टाकायचं आणि मग परमात्म्याच्या हृदयात जागा होईल. आणि जागा झाल्यानंतर पुन्हा काय स्थिती मिळेल. तुका म्हणे काळ 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 तुका म्हणे सुकाळ. पुन्हा दुष्काळ नाहीच, मग पुन्हा सुकाळच आहे. पण त्याच्याकरता बसवावे घर देवी बरे निरंतर. आणि त्याचा परिणाम काय भोगायला मिळेल. संग आसनी शयनी घडी भोजन गमनी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज सुंदर वास्तू या ठिकाणी महाराजांच्या आशीर्वादाने या चिरंजीवाने पूर्ण केलेली आहे. गंगाखेड सारखी पवित्र नगरी आहे. पवित्र असणारी या नगरीमध्ये पवित्र सुंदर घर, या वास्तूमध्ये समाधान शांती सर्व गोष्टीचं समाधान या कुटुंबियाला प्राप्त हो. कारण महाराजांनी परमार्थाची साधना एवढी केली आहे. शरीराला थोडासा त्रास झाला तरी भागवत कथा अखंड त्याने केलेल्या आहेत. त्यामुळे महाराजांचं परमार्थ प्रेम आहे.
आणि या परमार्थाच्या साधनेतून महाराजांनी काय प्राप्त केलंय तर अविनाशी भागवत प्राप्त केले. काय कळलं? कळलं? आणि त्यामुळं हीच त्यांच्या जीवनातली सगळ्यात मोठी कमाई आहे की भागवत हे अविनाशी आहे आणि अविनाश भागवत हे प्राप्त केलं. हे असं करा म्हणजे कळण तुम्हाला. आता हातवरी करा टाईट हावरेच्या कंसासारखे. तुकाराम राम तुकाराम तुकाराम त्याचबरोबर एवढी परमार्थाची साधना सफलतेपर्यंत जाण्याकरता आमच्या ताई साहेबांची बी तेवढी साथ त्यांना मिळाली. त्यांनाही पुन्हा एकदा धन्यवाद. बोला. हरी मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलाय तनो हरी. आज आपण सर्व पाहुणे मंडळी, सर्व आदरणीय महाराज मंडळी या ठिकाणी कुठल्या निमित्तानं जमलेलो आहोत हे सर्वांना माहिती आहे. तरी सूचना द्यायचं काम आहे म्हणून सांगणे. आज श्री गुरुवर्य दादा आणि आदरणीय आमच्या आई यांच्या पुण्याईनं, जसं आज आता महाराजांनी सांगितलं, यांच्या पुण्याईनं, आमच्या दादांच्या आशीर्वादानं, आईच्या पुण्याईनं आणि दोघांनी महाराज आमच्या दादांबद्दल जर सांगायचं झालं तर आम्ही लहानपणापासून बाबांना पाहतो आणि जेव्हापासून आम्ही पाहतो तेव्हापासून त्यांनी एवढी धावपळ केली आजपर्यंत. आम्ही स्वतः त्यांच्यासोबत 3-3 कार्यक्रम केलेले आहेत. सकाळी एक कथा करायची, दुपारी एक कथा करायची, नंतर एक सायंकाळची कथा करून संध्याकाळी कीर्तनं करायची. एवढी धावपळ केली आजपर्यंत, एवढा परिश्रम केला आणि त्यामुळं मग त्यांनी त्यांच्या शरीरावर पण लक्ष नाही दिलं. आपण बैठकीत बोललो तो विषय. मग एवढा प्रयत्न करून, एवढा परिश्रम करून, एवढा संघर्ष करून त्यांनी आज इथपर्यंत आपली गाडी घेऊन आलेत. आणि त्याच तोलामोलाचं अगदी जसं दादाचं व्यक्तिमत्व आहे तसंच आमचे आदरणीय गुरुबंधू, आमचे भागवत महाराज, आमचे गुरुजी आणि आमचे अविनाश भाऊ अगदी दादांच्या पावलावर पाऊल ठेवून त्याच तोलामोलाचं व्यक्तित्व या दोघांनी सुद्धा निर्माण केलं. या दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवा. आता महाराजांनी बोलले, मी मागं ऐकलं, लक्ष दिलं, मी लक्ष होतं माझं की दादांनी म्हणाले अविनाशी भागवत तयार केलं आहे की नाही. म्हणजे अविनाशी सांगायचं होतं त्यांना की बाबा दोन्ही पण अविनाशी आहेत आणि असं केलंय की ते अविनाशी आहे, कधीच नाश होणार नाही त्याचा, असं महाराजांना सांगायचं असेल कदाचित. तसंच त्यानिमित्तानं सर्व जमलेली ही पाहुणे मंडळी आहे, महाराज मंडळी आहे. आमचे महाराज असतील आदरणीय श्री आदरणीय हरिभक्तपरायण महादेव महाराज बोराडे शास्त्री यांनी वेळातला वेळ काढून या ठिकाणी येऊन सुंदर अशी सेवा संपन्न केली. त्याबद्दल आम्ही सर्व गुरुकुलच्या वतीनं, आदरणीय महाराजांच्या दादांच्या वतीनं, चैतन्य गुरुकुलाच्या वतीनं, जनाबाई गुरुकुलाच्या वतीनं महाराजांचे शतशः आभार मानतो. तसंच या कार्यक्रमासाठी महाराजांसोबत जसं या मंडळीची सुद्धा अत्यावश्यकता असते, नुसतं महाराजांवर चालत नाही. त्यामुळं हे सर्व महाराज मंडळी आहेत. आमचे उद्धव बापू आहेत, परत भागवत महाराज आहेत, माऊली महाराज आहेत, आपले रोहिदास महाराज आहेत, परत मारुद्र महाराज आहेत, आमचे भगवान महाराज होते, परत इकडली आणखीन काही महाराज मंडळी, आमचे सिंगणापूरहून आलेले आमचे पितांबरे मामा आहेत. सर्वच या ठिकाणी जमा झाले. सर्व आवलगाववरून, भिसेगाववरून, सोनपेठवरून, खडक्यावरून सर्व परिसरातली मंडळी एवढा उन्हातानाचा दिवस असताना, एवढे परिश्रमाचे दिवस असताना आपला वेळातला वेळ काढून तुम्ही या ठिकाणी आलात आणि या आवलगावकर परिवारावर सर्वांनी प्रेम केलं. सर्वांनी महाराजांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आपलं उपस्थिती लावलेली आहे.
म्हणलं आजूबाजून सगळून आले म्हणलं ना, परिसरातून पंचक्रोशीतून नवे नवे सर्व परभणी जिल्ह्यातून जमलं का आता? हां, समस्त परभणी जिल्ह्यातून आलेले सगळे आमचे आप्तेष्ट मंडळी आहे का नाही, सर्व महाराज मंडळी असतील, सर्व पाहुणे मंडळी असतील, सर्वांचे आमच्या महाराजांच्या वतीनं आभार, आमच्या भाऊंच्या वतीनं आभार. आता लागलीच या ठिकाणी महाराजांचं सत्कार होईल, त्यानंतर आरती होईल आणि त्यानंतर पंगत लगेच आपल्याला इथंच पंगत धरायची आहे. तर सर्वांनी आता चला आता एकदा आरती करून घेऊ आहे का नाही. विठ्ठल जय जय विठ्ठल, चला जय